नमस्कार मित्रांनो, म्युच्युअल फंड सिरीजच्या डे 10 मध्ये आज आपण बघणार आहोत रिस्क फॅक्टर्स इन म्युच्युअल फंड्स. तुम्ही तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ऐकलेच असेल, जाहिरात येते, म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. पण आपण कधी समजून घेतलंय का ती मार्केट रिस्क म्हणजे काय? म्युच्युअल फंड कंपनी डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते. जर का आपण जे मी बोलतोय ते प्युअरली इक्विटी फंडबद्दल बोलतोय, इक्विटी म्युच्युअल फंड. डेट फंड पण असतात ज्यांना व्याज भेटतं, आणि इक्विटी फंड्स पण असतात जे डायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते. तर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार तर ते वर खाली चालत राहणार. नेमकं तुम्हाला सर्वात मोठी रिस्क काय आहे की आपल्याला म्युच्युअल फंडबद्दल नॉलेज नाही आहे, आपल्याला म्युच्युअल फंडबद्दल माहिती नाही, ते प्रोडक्ट कसं आहे, कशासाठी आहे. इक्विटी म्युच्युअल फंड कमीत कमी 3 वर्षाचा तुमचं जर का होल्डिंग पिरियड असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड तुम्ही घेतलं पाहिजे, नाही तर डेट फंड घेतले पाहिजे. हेच तुम्हाला सांगायलाच कोण नसतं, आणि हे न समजून घेता तुम्ही पैसे टाकता. मग नंतर एखाद्याचे पैसे चांगले वाढतात तर तो म्हणतो, अरे एफडी काय करू नको, माझे पैसे खूप वाढतात म्युच्युअल फंडमध्ये. एखाद्याला जस्ट त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, मार्केट खाली पडलं तर तो म्हणणार, अरे एफडी केली असते 60% तरी आले असते, हे तर मायनसमध्ये गेलं माझं अकाउंट. त्यासाठी सर्वात मोठी रिस्क तुमची हीच आहे, म्युच्युअल फंडला न समजून घेणं आणि इन्व्हेस्टमेंट करणं. तुम्ही ती चूक करू नका, तुम्ही ती रिस्क घेऊ नका. तुम्ही एक चांगला फायनान्शियल ॲडवायझर बघा. तुमच्याकडे फायनान्शियल ॲडवायझर नसेल तर तुम्ही मला त्वरित कॉल करा, आपण 1-to-1 कन्व्हर्सेशन करूया आणि तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू करूया. थँक्यू.